झाला नाही असं म्हणताय, सरकारने विकास केला नाही म्हणताय. मात्र तुमचे सहकारी सतीश सावंत यांनी काल विकासाला साथ देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय असं. नाही, सतीश सावंतांची विकासाची व्याख्या काय असेल हा प्रश्न आहे. कारण 5 वर्ष सत्तेत असताना त्यांना काय विकास हे झाला होता आणि आज ते काय करतायत हा खरं तर त्यांच्या शोषणाचा विषय आहे. परंतु सतीश सावंतांनी काय विकास बघून प्रवेश केला हे त्यांना मी भेटल्यावर विचारणार आहोत. विकासाचा निधी मीच देणार आहे. युबीटीचा उमेदवार जर निवडून आला तर दिलेला निधी सुद्धा परत घेणार असं पालकमंत्री म्हणतात. नाही, पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोडून शिंदे गटाचे लोक सांगतायत खासगी की आम्हाला निधी मिळाला नाही म्हणून, आम्हाला निधी मिळत नाही म्हणून. आज आपण बघित असाल की 2.5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यावेळी त्यांचं स्टेटमेंट तेच होतं की ग्रामपंचायतीला आमची ग्रामपंचायत नाही तर विकास निधी आपण देणार नाही. नगरपरिषदेची निवडणूक झाली, नगरपरिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं स्टेटमेंट हेच होतं की आपल्या विचाराचे काय नगर परिषद देणार नाही. आज तिथे उपनगराचे आमचे माजी मतदार त्यांना विचार की मालवण कुडा नगरपालिकेमध्ये कुठला निधी आला, सत्तांतर झाल्यानंतर कुठला निधी आला, मालवण आता या शहरामध्ये निधी झाल्यानंतर कुठला निधी आला, आज ग्रामपंचायतीच्या ज्या ग्रामपंचायत गेल्यानंतर किती निधी, कोणता निधी आला. त्यामुळे निवडणुका आल्यात की फक्त आणि फक्त लक्ष विचलित करायचं आणि दिलेल्या आश्वासनाला हरताळ पाडायचं काम या पालकमंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याविरुद्ध जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण होईल. जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचं युनिट रिकामटेकडे असण्याचं निलेश राणेंनी टीका केली आहे. तुम्ही जी टीका केली होती की आमचा विरोध भाजपला नाही तर राणे कुटुंबाला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना नाही, खरं तर आमचा विरोध जिल्ह्यातले काम करणाऱ्या लोकांविरुद्ध पक्षाविरुद्ध आहे. पण राणे समोर तर तेच वेगवेगळे पक्ष असले तरी तेच उमेदवार काय आहेत. संतोष साटुळेकर असू देत, सुनील गाडगेकर असू देत, संजय पडते असू देत, हे तेच उमेदवार, महेश सारंग असू देत, मोठ्या सावंत असू देत, तळेकर असू देत, मिलिंद नाईक असू देत, हे तेच उमेदवार गेल्या अनेक निवडणुकांमध्ये का हा प्रश्न आहे. आणि त्या निवडणुकीमुळे त्या लोकांना काहीतरी संधी मिळते, त्यामध्ये त्या लोकांचा ठेकेदारी असते. त्यामुळे त्या लोकांच्या ह्या पक्ष बदलले, 3 पक्ष बदलले तरी तेच उमेदवार, आणि त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात आम्ही जनतेला आवाहन करतो आणि जनतेला आम्हाला प्रतिसाद देतो. तर तुम्ही याच्यामध्ये भ्रष्टाचारापासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वाचवण्यासाठी मतलब आवाहन करताय. काल निलेश राणेंनी असं म्हटलंय की गेल्या 27 वर्षात जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही, आता भ्रष्टाचार झाला नाही. आपल्याला आपल्या माध्यमातून सांगतो की जिल्हा परिषदच्या भरती घोटाळ्यामध्ये 121 लोकांची भरती होती आरोग्य सेवकांची. त्यामध्ये भरती घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी आली. जिल्हा परिषदच्या ज्या बांधकाम केंद्र आहे अशा बांधकामाचं सुद्धा बिल काढण्याची सुद्धा तक्रारी पावशी ग्रामपंचायतीमध्ये जिथे बिलच कामच झालं नाही, बिल काढलेली आहेत. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झालेली आहेत. काही ठेकेदार आपण बघित असाल की स्पॉन्सर घेऊन ठेकेदारांना काम अडवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेची ठेकेदार आणि भ्रष्टाचार वगळण्यासाठी आम्हाला साथ आहे. मिनी विधानसभा म्हणून या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत पाहिलं जात आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय, कसा प्रतिसाद तुम्हाला लोकांचा मिळतोय? कारण शिवसेना भाजपचे 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 18 जवळपास पंचायत समिती सदस्य होते, तुम्हाला कसा प्रतिसाद? नाही, खरं तर कंट्रोली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही बिल निवडून आहे ते कंट्रोली मतदारसंघातले 95% आहे. या मतदारसंघामध्ये हे प्रमाण 0 आहे. परंतु आज ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्या लोकांनीच ऐन टायमाला हे केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी त्यामुळे या ठिकाणी आम्हाला मार बसला. परंतु जिल्ह्यातील जनता सक्षम आहे. जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे की 25 लाख 50 लाख रुपये घेऊन मतदारांना उमेदवारांना मागे घेण्यासाठी कंट्रोल सक्सेस झालं. आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे जिल्हा परिषदच्या प्रत्येक जबाबदारी सांगतोय, जिल्हा परिषद पंचायत प्रत्येक उमेदवाराकडे 25 लाख 50 लाख रुपये घेऊन लोक गेले होते. परंतु आमच्यातला एकही उमेदवारांनी मागे घेतले नाही. आज आपण बघताय की गेले 1.5-2 वर्ष हा प्रवेश केला, तो प्रवेश केला, सांगून असून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच त्यांची लढाई का होते याचा तुम्ही खरं आत्मविश्वास परीक्षण केलं पाहिजे. आज निवडणुकीमध्ये कुडाळातील, मालवणीतील स्वाभिमानी जनता आमच्या पाठीशी असेल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे पंचायत समिती, दोन्ही पंचायत समितीवर भगवा पडतो.